बसवा उत्सव, बसवा बसवा उत्सव, बसवा बसवा उत्सव, ಇದು बसव जयंती उत्सव. नमस्कार. बाबा पण आलेले आहेत. अभिषेक देशमाने सांगतायत बोला. मी जास्त वेळ बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही, कारण या अगोदर या ठिकाणी जे वक्ते बोललेले आहेत ते खूप सविस्तर, खूप सखोल आणि बसवण्णा शरण चळवळ आणि आत्ताच्या बऱ्याच गोष्टींच्या बद्दलचे उल्लेख, नोंद ही या माझ्या आधीच्या वक्त्यांनी घेतलेली आहे. मी आज विशेषतः शरण चळवळीबद्दल असं जास्त काही बोलणार नाही, म्हणजे शरण चळवळीच्या अंतर्गत अशा पद्धतीनं मला आत्ताचं जे वास्तव सुरू आहे कोरोनाचं आणि संपूर्ण देशातला राबणारा बहुजन समाज हे ज्या दुःखामध्ये चाललेला आहे त्याचा आणि शरण चळवळीशी जोडून घेताना काय विचार होतो हे मला आज तुमच्यासमोर सगळ्यांच्या समोर मांडायचं आहे. मी 3-4 मुद्दे करणार आहे. माझा पहिला मुद्दा असा आहे की आत्ता जे राज्यकर्ते आहेत त्यांनी ह्या कोरोनाच्या एकंदरीत महामारीमध्ये राबणाऱ्या बहुजन समाजाच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेतल्या आणि त्यांच्या भूमिका कुठल्या तत्वाला धरून आहेत हे मी पहिल्यांदा बोलणार आहे. त्यानंतर माझ्या दृष्टीनं शरण चळवळीचं मुख्य विचार जे आहेत, विचारधारा जी आहे, जी मला भावलेली आहे, जी मला समजलेली आहे, त्याच्याकडे मी नंतर येतो. पण मला असं वाटतं की या देशामधले राज्यकर्ते आत्ताचे हे शरण चळवळीच्या तत्वज्ञानाच्या विरोधातले, राबणाऱ्या बहुजन समाजाच्या तत्वज्ञानाच्या विरोधातले असल्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयांच्याकडे एक वेळा आपण सगळ्यांनी बघावं असं माझं मत आहे. म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाबद्दल जी माहिती दिली ती माहिती खरं तर 30 जानेवारीच्या दरम्यानच दिलेली होती. त्यांनी सगळ्या जगाला या कोरोनाच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याचे सुचवलेलं होतं. फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये आमच्या देशातल्या बऱ्याचशा राज्यकर्त्यांच्या पक्षातल्या लोकांनी कोरोनाची टिंगल केली. काही लोकांनी त्याच्यावर आमच्याकडे औषध आहे असं सांगितलं. मग काही लोकांनी गोमित्र म्हणजे गाईचं मूत्र, गाईचं शेण यांचा कसा कोरोनावर उपाय होऊ शकतो हे सांगायला सुरुवात केली, यज्ञ घालायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला आमच्या देशाचे पंतप्रधान हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतामध्ये आणि त्यासाठी सगळ्या जगभरातली माणसं गुजरातमध्ये गोळा करण्यामध्ये रमलेले होते. म्हणजे एका बाजूला केरळमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण सापडतो आणि त्यावेळी देशाचे पंतप्रधान मात्र या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही तर तो गुन्हा नाही, पण बाकीचे बरेच लोक तुम्हाला सांगत होते की कोरोनाचा धोका आहे, कोरोना अत्यंत वाईट आहे, कोरोनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू होऊ शकतात. तरी सुद्धा आमच्या देशातल्या राज्यकर्त्यांनी कोरोना आणि त्यांच्याबद्दल आलेल्या सूचना गांभीर्याने घेतल्या नाहीत असं माझं मत आहे. दुसरं मत माझं असं झालेलं आहे की कोरोना आलेला आहे तर मग त्याच्या आधारावर या देशामध्ये काही धार्मिक भेदभाव करता येतो का, धर्मद्वेष पसरवता येतो का. नाहीतरी गेली कित्येक वर्ष संघाची स्थापना झाल्यापासून मुस्लिम धर्माला टार्गेट करून कधी दलितांना, कधी लिंगायतांना, कधी ख्रिश्चनांना, कधी आदिवासी, कधी भटके विमुक्त, पण मुस्लिम मात्र सलगपणे द्वेषाचे कारण कसं होतील आणि सगळ्या माणसांच्या मनात मुस्लिमांच्या बद्दल द्वेष कसा निर्माण होईल याची एकही संधी सोडायची नाही. असं जे संघ आतापर्यंत राजकारण करत आला
त्याचं एक टोक आपल्याला ह्या कोरोनामध्ये सुद्धा दिसलं. दिल्लीमध्ये मरकजसाठी जमलेले लोक होते. मरकजची परवानगी त्यांनी रीतसर घेतलेली होती. त्या परवानगीनंतर अचानकपणे ज्यावेळी लॉकडाऊन झाला, म्हणजे या देशातले पंतप्रधान देशाचा लॉकडाऊन जाहीर करतात. तो कधी करतात तर देशाच्या पंतप्रधानांनी कोरोनाची नोंद घेण्याच्या आधी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन जाहीर केला होता. केरळनं लॉकडाऊन जाहीर केला होता. दिल्लीनं लॉकडाऊन जाहीर केलेला होता. आणि 21 राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर या देशाचे पंतप्रधान जागे होतात आणि मग ते कोरोनाबद्दल स्वतःचा सगळ्यांना विश्वासात न घेता लॉकडाऊन जाहीर करतात. अशा लॉकडाऊनमध्ये मरकजला जमलेले लोक अडकल्यानंतर त्यांनी त्या संदर्भातली नोंद तिथल्या तहसीलदारांना, पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन त्यांची भेट घेतली. 2000 लोक आहेत तर त्यांची सगळी आरोग्याची व्यवस्था करू असं सांगितलं. आरोग्य अधिकाऱ्यांनी जाऊन भेट घेतली. याचा अर्थ राज्यकर्त्यांना दिल्लीमध्ये मरकजसाठी जमलेले मुस्लिम प्रतिनिधी आहेत याची खात्री होती. पण 3-4 दिवस, 5-6 दिवस गप राहिले आणि त्यांच्या विरोधामध्ये वातावरण तयार करण्यासाठी मुद्दा मिळतो असं म्हटल्यानंतर मग मात्र जणू काय मरकजमधले लोक हे कोरोना पसरवण्यासाठी लपून बसलेले आहेत अशा पद्धतीनं सगळ्या, ज्याला गोदी मीडिया असं म्हटलं जातं, त्या मीडियानं मुस्लिमांच्या विरोधामध्ये राजकारण करायला सुरुवात केली. याचा अर्थ कोरोना इतका भयानक आहे हे राज्यकर्त्यांना माहीत असताना, हे इथल्या मीडियाला माहीत असताना त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशातले लोक कोरोनाने मरू नयेत किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख येऊ नये याला त्यांचं महत्व नव्हतं. त्यांचं महत्व होतं की याच्या आधारावर आपली धर्मद्वेषाची पोळी भाजता येते का, पुन्हा मुस्लिमांच्या विरोधामध्ये वातावरण तयार करता येतं का, यासाठी कोरोनाचा उपयोग करून घेण्या इतकं दुष्ट मानसिकता ही इथल्या राज्यकर्त्यांनी दाखवली, ती आपण बघितली. म्हणजे देशाचे पंतप्रधान आता सगळ्या देशातल्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत बोलायला लागलेले आहेत. पण पहिला लॉकडाऊन त्यांनी जाहीर केला त्यावेळेला जर देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत आणि मंत्र्यांच्या सोबत त्यांनी चर्चा केली असती तर या देशामधल्या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न किती मोठा आहे आणि लॉकडाऊनमुळे काय काय अडचणी होऊ शकतात हे त्यांच्या लक्षात आलं असतं. पण नेहमीच्या पद्धतीनं त्यांनी लोकशाही पद्धतीनं कुठलाच निर्णय घेतलेला नाही आतापर्यंत, मग तो नोटबंदीचा असो किंवा इतर कुठलाही निर्णय असो. तसाच त्यांनी फॅशिस्ट पद्धतीनं आत्ताचा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि तो सगळ्या देशातल्या लोकांच्यावर लादला. परिणाम काय झाला? लोकांना राज्यकर्त्यांच्या बद्दल असलेला विश्वास संपला. आता आपल्यालाच बघितलं पाहिजे, या देशातले राज्यकर्ते आपल्या दृष्टीनं काहीही चांगलं करू शकणार नाहीत याची खात्री झाल्यावर मग महाराष्ट्रातले असतील किंवा सगळ्या देशातले स्थलांतरित मजूर हे स्वतःच्या पायानं आपल्या गावाकडे जाण्याच्या तयारीला लागले. त्यांचे उद्गार असे आहेत की इथं मरण्याऐवजी, भुकेनं मरण्याऐवजी रस्त्यावर जाऊन मरू, पण आम्हाला आता इथं थांबणं शक्य नाही असं म्हणून माणसं चालायला लागली. पाय रक्ताने भरले. गरोदर बाया रस्त्यावर बाळंत व्हायला लागल्या. माणसं रस्त्यावर मरायला लागली, उपाशी मरायला लागली. कोट्यावधी लोक रस्त्यावरून चालताना बघून एखाद्या संवेदनशील माणसाचं मन रक्तबंबाळ होऊ शकतं. पण या देशाचे पंतप्रधान या क्षणापर्यंत या रस्त्यावरून चालणाऱ्या, राबणाऱ्या बहुजन समाजातल्या मजुरांच्या बद्दल, माणसांच्या बद्दल एक शब्द बोललेले नाहीत. का? हा प्रश्न खरं तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांना विचारायला पाहिजे. जर खरोखर आम्ही बसवण्णांच्या विचाराचा वारसा समजतो, जर खरोखर आम्ही शरणांचे विचार समजून घेतो, तर या माणसांनी या देशातल्या कष्टकऱ्याबद्दल, राबणाऱ्याबद्दल, काम करणाऱ्याबद्दल, श्रम करणाऱ्याबद्दल, घाम गाळणाऱ्या माणसांच्या बद्दल काय विचार मांडले आणि आत्ताचे राज्यकर्ते काय विचार मांडतायत याचं कुठंतरी तारतम्य आपण ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. ही माणसं उपाशी आहेत. या देशाचे पंतप्रधान सगळ्या जगाला सांगत होते की आमच्याकडे इतकं धान्य पडून आहे की आम्ही त्याचे लिकर तयार करू, दारू, अल्कोहोल तयार करू आणि त्या अल्कोहोल पासून सॅनिटायझर तयार करू.
म्हणजे तुमच्याकडे धान्य पडून आहे? या देशातले परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी असं सांगितलं की आम्ही सलग 3 वर्षे या देशातल्या सगळ्या लोकांना खायला देऊ शकतो, इतका आमच्याकडे धान्याचा कोटा पडून आहे. याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे धान्य आहे, पण तुम्ही ही जी माणसं काम करतात, घाम घालतात, हे जग चालवतात, रस्ते बांधतात, धरणं बांधतात, घाम गाळून सगळ्यांना जगवतात, त्या माणसांना मात्र तुम्हाला धान्य द्यायचं नाही, असा त्याचा अर्थ होतो. इतकी द्वेषबुद्धी ही राबणाऱ्या बहुजन समाजाबद्दल कुठून येते? माझं असं म्हणणं आहे की ही द्वेषबुद्धी ही मनुस्मृतीतून येते. राबणारी माणसं, स्त्रिया, पुरुष, कष्टकरी हे शूद्र आहेत, ती जनावर आहेत, त्यांचा विचार करायची गरज नाही. हे ज्यांना मनोमन पटलेलं आहे अशा विचाराचे राज्यकर्ते या देशामध्ये असल्यामुळं त्यांनी या श्रमिकांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना त्यांच्या दुःखाबद्दल एक शब्द बोलले नाहीत आणि 1 रुपया सुद्धा त्यांच्याबद्दल खर्च करायची दानत दाखवली नाही. त्यांनी जे कार्यक्रम घेतले ते कार्यक्रम काय आहेत? टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे पेटवा आणि त्यातून कोरोना जाईल असा समज सर्वसामान्य माणसाचा करून देण्याचा प्रयत्न या देशाच्या पंतप्रधानांनी केला. म्हणजे विज्ञान नाही, तंत्रज्ञान नाही, माया माणुसकी नाही, अंधश्रद्धा वाढवण्याचा प्रयत्नच ही मंडळी करत आली. म्हणून मी असं म्हटलं की ही मंडळी ही मनुस्मृतीच्या विचाराची असल्यामुळं ही माणसं कधीही राबणाऱ्या माणसाकडे प्रेमानं आणि आपुलकीनं बघणार नाहीत आणि त्यांच्याबद्दल निर्णय घेणार नाहीत. जी माणसं मानवी समाजाबद्दल विचार करतात ती माणसं आत्ता शरणांच्या चळवळीबद्दल विचार केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. मानवी समाजाबद्दल म्हणजे मानवी संबंधांच्याबद्दल, मग ते स्त्री पुरुष संबंध असतील, मग ते 2 धर्मांच्या मधले संबंध असतील, मग ते इतर देशातल्या लोकांच्या सोबतचे संबंध असतील. माणसांच्या द्वेषभावनेबद्दल मी बोलत नाहीये, कारण द्वेषभावना ही फक्त मनुस्मृती देते. देशभावना ही फक्त ब्राह्मण धर्म देतो. आणि हा धर्म ही मनुस्मृती मानव केंद्रीय आहे असं जरी वाटत असली, याचा अर्थ असा आहे की ती माणसांच्या आपसातल्या संबंधाबद्दल बोलते. पण मनुस्मृती ही तुम्ही इतर जीवांच्या सोबत कसं वागावं, तुम्ही जंगलांच्या सोबत कसं वागावं, तुम्ही प्राण्यांच्या सोबत कसं वागावं, तुम्ही जीवजंतूंच्या सोबत कसं वागावं, याबद्दल मनुस्मृती अवाक्षरही बोलत नाही. आणि मानवी संबंधाबद्दल जे बोलते ते सुद्धा द्वेषाचं बोलते. म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठत्व हे कसं आहे हे दाखवण्यासाठी जेवढे प्रयत्न मनुस्मृती करते तेवढे प्रयत्न दुसऱ्या कशासाठीही करत नाही. त्यामुळं त्या विचाराची माणसं सत्तेवर असल्यामुळं आपल्याला कोरोनासारखा आत्ताचा जो महामारीचा प्रसंग आलेला आहे तो महामारीचा प्रसंग मानवतेबद्दल, मानवी संबंधाबद्दल मांडल्या गेलेल्या अनेक विचारांना गवसणी घालायला भाग पाडणारा प्रसंग आहे. म्हणून यातूनच शरणांच्या विचारांचं आपल्याला उजळणी करावी लागते. कारण जर शरणांच्या विचाराचे राज्यकर्ते असते तर त्यांनी या माणसांच्याबद्दल इतका क्रूर आणि विकृत निर्णय घेतला नसता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण या देशामधल्या सगळ्या माणसांनी एकमेकासोबत जर चांगलं वागायचं असेल आणि राबणाऱ्या माणसाला मान सन्मान मिळायचा असेल तर मनुस्मृतीचे विचार संपले पाहिजेत. आणि मनुस्मृतीचे विचार संपायचे असतील तर शरण चळवळीचे विचार वाढले पाहिजेत, बसवण्णांचे विचार वाढले पाहिजेत, अल्लमप्रभूंचे विचार वाढले पाहिजेत, अक्कमादेवी सकट सगळ्या शरणांचे विचार हे प्रभावी झाले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपण शरण चळवळीचं महत्त्व लक्षात घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. मी असं का म्हणतो? याचं कारण असं आहे की शरण चळवळीनं मी वचनांचे संदर्भ आज देणार नाही, मला त्याची गरज वाटत नाही. कारण तुम्ही सगळेजण त्यामध्ये माहीर आहात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी जी आत्ता बोलतो आहे त्याला सपोर्ट करणारी वचनं ही वचन साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि मराठीमध्ये आता सगळी वचनं आलेली असल्यामुळं
मी ती वचनं सांगितली म्हणजेच तुम्हाला कळणार आहेत असं नाही. तुम्ही सगळेजण ती वचनं समजून घेऊ शकता. मी सुरुवातीला एवढंच सांगेन की आत्ताचे राज्यकर्ते हे जर शरणांच्या भाषेत बोलायचं झालं तर वैदिक विचाराचे राज्यकर्ते आहेत, ब्राह्मणी विचाराचे राज्यकर्ते आहेत, पुरोहितशाहीचं समर्थन करणारे राज्यकर्ते आहेत आणि त्यामुळं ते सर्वसामान्य माणसाच्या बाजूनं निर्णय घेत नाहीत असं कन्क्ल्युजन, असा निर्णय निघू शकतो. शरण चळवळीनं जातीव्यवस्थेला विरोध केला. त्याच्या अगोदर पण बऱ्याच चळवळीने जातीव्यवस्थेला विरोध केलेला होता. पण जगणं जाती व्यवस्थेला नाकारून समतेच्या पायावरचं जगणं कसं असू शकतं आणि त्याच्यामधलं श्रमाचं, कामाचं आणि घामाचं महत्त्व काय आहे हे व्यवहारात आणून दाखवणं ज्याला म्हणायचं ते महत्त्वाचं काम हे शरण चळवळीनं केलेलं आहे. कायकवे कैलास ही घोषणा आकाशातून पडलेली नाही. ती बसवण्णांनी नवीन निर्माण केलेली आणि ती पण अनुभवाच्या आणि व्यवहाराच्या आधारावर निर्माण केलेली घोषणा आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं ज्या वेळेला जाती व्यवस्थेला, वर्णव्यवस्थेला आणि ब्राह्मण श्रेष्ठत्वाला माणूसपणाच्या बाजूनं आव्हान दिलं शरणाने आणि बसवण्णांनी, त्यावेळेला त्यांनी जाती व्यवस्था नाकारली, स्त्री पुरुष भेद नाकारला, त्यांनी हिंसा नाकारली, त्यांनी खोटं बोलणं नाकारलं, त्यांनी एकंदरीनं माणसांच्या मधल्या माणुसकीमध्ये अंतर आणणाऱ्या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या. त्यांनी नवा पायंडा पाडला, नव्या गोष्टी निर्माण केल्या. काही लोक असं म्हणतात की जे लिंगायतांचं तत्वज्ञान किंवा शरण चळवळ ज्यांनी समजून घेतलेली नाही ते लिंगायत धर्माचे संस्थापक बसवण्ण आहेत की नाही, असा काही लोक प्रश्न अजून आमच्याकडे सुद्धा उपस्थित करतात. आम्ही त्यांना सांगतो की इष्टलिंग याची निर्मिती बसवण्णांनी केली. वचन साहित्य हे लिंगायतांचं साहित्य हे बसवण्णांनी सांगितलंय. ते जरी कन्नडमध्ये असलं तरी आता ते सगळ्या भाषांच्या मध्ये होत आलेलं आहे, होतं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दासोह ही संकल्पना ही शरण चळवळीने निर्माण केलेली संकल्पना आहे. अनुभव मंटप ही संकल्पना ही शरण चळवळीने निर्माण केलेली संकल्पना आहे. लिंगभोग आणि अंगभोग या अर्थाचे विचार त्याच्या अगोदर बऱ्याच तत्ववेत्यांनी मांडलेले आहेत, पण ते व्यवहारामध्ये कसे आणायचे आणि एकंदरीत ज्या वेळेला उत्पादन व्यवस्था बदललेली आहे, सरप्लस प्रोडक्शन वर्कड ज्यावेळी वाढलेला आहे, अशा वेळेला त्याची पुनर्गुंतवणूक करून त्याच्या आधारावर पुन्हा पुनर्गुंतवणुकीसाठीचं भांडवल उभा करण्याऐवजी ती एक सामाजिक प्रॉपर्टी आहे, सगळ्या समाजाचं मिळून ते उत्पादन आहे. म्हणून दासोहाची नवी संकल्पना व्यवहारात आणून देण्याचं काम हे शरण चळवळीने केलेलं आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की ज्या चळवळीतून 21व्या शतकातल्या समाजकारणासाठी, राजकारणासाठी, सामाजिक व्यवहारांच्यासाठी मार्गदर्शन होऊ शकतं, अशा गोष्टी ह्या शरण चळवळीनं आपल्याला दिलेल्या असल्यामुळं आपण या असल्या संकटाच्या वेळी सुद्धा शरण चळवळीतून काय मार्गदर्शन मिळू शकतं किंवा त्यांचे विचार आणि आत्ताची संकट यांच्यासोबत एकमेकासोबत काय करता येईल आणि ताळमेळ कसा घालता येईल असा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. त्या दृष्टीनं सगळं वचन साहित्य, सगळी शरणांची चळवळ, बसवण्णांची चळवळ ही आपल्याला आजही मार्गदर्शन करू शकते. मग दुसरा मुद्दा असा आहे की आमच्या बऱ्याचशा पुरोगामी चळवळी, समतेच्या बाजूने उभ्या असलेल्या चळवळीमधलं साहित्य प्रसाराला ब्राह्मणी व्यवस्थेनं नेहमीच विरोध केलेला आहे आणि साहित्य प्रसार होऊ नये यासाठी खास प्रयत्न केलेले आहेत. बुद्धाचं सगळं साहित्य आज आपल्या देशामध्ये मिळत नाही. नालंदा जाळलं, तक्षशिला जाळलं, बऱ्याचशा बौद्ध भिक्खूंचे कत्तली केल्या आणि बौद्ध साहित्य मिळू नये अशा पद्धतीनं बौद्ध साहित्य हे नष्ट केलं. नंतरच्या काळामध्ये आलेल्या सगळ्या चळवळींचा विचार करा. चक्रधरांचं साहित्य नष्ट केलं, म्हणजे नष्ट करायचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी एक नवीन भाषा, गुप्त भाषा निर्माण केली की जी समाजाच्या दृष्टीनं निरुपयोगी ठरलेली आहे. अजूनही त्या अर्थानं चक्रधरांचं समतेच्या बाजूनं उभं असलेलं साहित्य आपल्याला खात्रीचं म्हणून जर का लीळाचरित्र सोडलं तर मिळत नाही.
अर्थात ते महदंबेनं लिहिलं आणि ते सुद्धा नंतरच्या काळामध्ये लिहिलेलं आहे. पूर्वीचं जे ओरिजिनल लीळाचरित्र किंवा त्याच्या आधी साहित्य होते ते आपल्याला मिळत नाही. शेवटचं होतं ते कोकणामध्ये कोणीतरी चोरलं असा शेवटचा उल्लेख आपल्याला मिळतो. शरण चळवळीचं साहित्य, वचन साहित्य ज्या वेळेला कल्याणमध्ये नव्या हत्येला, हिंसेला सुरुवात झाली, त्यावेळेला मंचन्नांनी जी मिलिटरी पाठवली आणि वचन साहित्य नष्ट करण्याचा आणि एकंदरीत शरणांच्या हिंसेची सुरुवात केली, त्यावेळेला वचन साहित्य तिथून परागंदा झालं. आणि मग सगळ्या कर्नाटकभर अगदी बसव कल्याणपासून ते उळवीपर्यंतच्या दोन्ही मार्गांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी हे साहित्य विखुरलं गेलं. काही वेळेला जमिनीत गेलं, काही वेळेला भिंतीत गेलं आणि जे साहित्य शिल्लक राहिलं ते उळवीच्या जंगलात माणसातून बाहेर जंगलामध्येच राहिलं. ती बरेच शतकं हे माणसामध्ये येऊ शकलं नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण फगो हळकटींच्या मुळं असेल किंवा इतर विद्वानांच्या मुळं असेल, हे साहित्य जे आपल्याला मिळालं ते ओरिजिनल साहित्य. म्हणजे वचन साहित्याच्या नंतर, शरण चळवळींच्या नंतर वारकरी चळवळ ही संघटित झालेली आहे. आणि वारकरी चळवळ संघटित होताना त्यांच्या जाणीवेमध्ये आणि नेणिवेमध्ये सुद्धा ब्राह्मणी व्यवस्थेनं शरण चळवळीचं काय केलं हे असल्यामुळं सुरुवातीपासूनच वारकरी चळवळ ही संघटित सैन्याच्या पद्धतीनं संघटित झालेली आहे. म्हणजे दिंडीची रचना ही सैन्याची रचना असते. म्हणजे आपल्यावरही असेच हल्ले होणार आहेत आणि आपलं साहित्यही असं नष्ट केलं जाणार आहे याची जाणीव असल्यामुळं शरणांच्या चळवळीतून शिकून वारकऱ्यांनी आपल्या चळवळीची नवी पायाभरणी केली असं माझं मत झालेलं आहे, माझी समजूत झालेली आहे. अर्थात ती खोडून काढली म्हणून काही बिघडणार नाही किंवा बरोबर आहे म्हणून सांगितले तर आणखीन पुढे आपल्याला जाता येईल. पण तरी सुद्धा या वारकऱ्यांच्या साहित्यामध्ये जे अत्यंत क्रांतिकारक साहित्य होतं तुकोबांचं, ते सुद्धा शेवटी इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्यात आलं. आणि जे तुकोबांचे ग्रंथ आज आपल्याला मिळत आहेत ते ओरिजिनल नाहीत. बुद्धांचं साहित्य सुद्धा हे बुद्धांच्या नंतर 100 वर्षानं, म्हणजे पहिली जी संगती झाली त्यानंतर साहित्य गोळा करायला सुरुवात झाली आणि बौद्ध भिक्खुनींनी जी गाथा लिहिल्या त्यानंतरच्या गाथा आहेत असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या सगळ्यामध्ये जी ओरिजिनॅलिटी आहे ती वचन साहित्याची आहे. आणि वचन साहित्य हे ज्या पद्धतीनं जमिनीत गेलं किंवा भिंतीत गेलं किंवा जंगलात गेलं त्याच पद्धतीनं ते ओरिजिनल रूप घेऊन आज पुन्हा समाजामध्ये आलेलं असल्यामुळे त्याच्या आधारावर आपल्याला आपलं आत्ताचं वास्तव आणि त्यासाठीचं मार्गदर्शन मिळायला पाहिजे आणि ते मिळू शकतं असं मला वाटतं. हे साहित्य आपल्याला कसं जगावं, कसं वागावं, माणसांच्या सोबत कसं वागावं, जनावरांच्या सोबत कसं वागावं, वनस्पतींच्या सोबत कसं वागावं, दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या जीवजंतूंच्या सोबत कसं वागावं हे आपल्याला शिकवतं. अर्थात हे शिकवणं हे फक्त बसवण्णांनी सुरू केलं असं नाही, तर या देशामध्ये जी काय ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढणारी एक मोठी परंपरा आहे, त्या परंपरेमधल्या सगळ्यात आधुनिक परंपरा ही शरण चळवळीची परंपरा आहे. त्याच्या अगोदर असे विचार हे मंगलसूत्रामध्ये बुद्धांनी मांडलेले होते. आणि दुसरं एक लक्षात ठेवलं पाहिजे की शरण चळवळीनं ज्या पद्धतीनं पुरोहितशाहीला, मंदिरशाहीला आणि वैदिक शाहीला विरोध केला, तसेच विचार हे 7व्या 8व्या शतकामध्ये तांत्रिक पद्धतीनं विचार करणाऱ्या ज्या भिक्खुनी होत्या किंवा सिद्ध आणि सिद्धिनी होत्या त्यांनी सुद्धा 8व्या 7व्या 8व्या शतकामध्ये अशा पद्धतीचा विचार केलेला होता. म्हणजे सहज यान नावाची जी एक परंपरा आपल्या देशामध्ये आली, ही परंपरा ही 7व्या 8व्या शतकामधली परंपरा आहे. आणि ही परंपरा ज्यानं सुरू केली ती लक्ष्मीकरा नावाची जी सिद्धिनी होती. तिनं असं म्हटलेलं आहे की देव जर असेल तर तो माणसाच्या देहामध्ये आहे. विचार करायचा असेल तर मंदिरांचा नव्हे
माणसाचा विचार करा. म्हणजे बसवण्णांनी सांगितलेले बरेचशी वचनं आणि या सिद्धीनीनं सांगितलेलं सहजयानाच्या सुरुवातीचे विचार हे जवळजवळ तंतोतंत जुळणारे आहेत. त्यामुळं ते विचार म्हणजे 11व्या-12व्या शतकामध्ये अपडेट करणं आणि त्या काळामध्ये हे कशा पद्धतीनं लागू होतील याचा व्यवस्थितपणे परिपाठ मांडणं, व्यवहारामध्ये जगून दाखवणं, हे जे शरण चळवळीनं केलं हे या देशातल्या विषमता समर्थक मनुस्मृतीच्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधातला सगळ्यात मोठा लढा होता असं माझं म्हणणं आहे. अर्थात हा लढा नष्ट करायचा प्रयत्न झाला आणि वचन साहित्य नष्ट करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी टोकाची अहिंसा सांगणाऱ्या परंपरेला हातात हत्यार घेऊन आपलं तत्वज्ञानाचं साहित्य वाचवण्यासाठी लढा करावा लागला. आणि वैशिष्ट्य असं आहे की या लढ्याचं नेतृत्व एका स्त्रीनं केलं. म्हणजे स्त्रियांनी लढ्याचं नेतृत्व करणं आणि ते तत्वज्ञानाचं साहित्य वाचवण्यासाठीच्या लढ्याचं नेतृत्व करणं एवढं मोठं दिव्य हे या देशामध्ये घडलं आणि ते आमच्या परिसरामध्ये घडलं, शरण चळवळीनं घडलं. हे सगळ्या जगाला मार्गदर्शक होऊ शकतं. ही लढाई, ही तत्वज्ञानाचं साहित्य वाचवण्याची लढाई, असा इतिहासामध्ये नोंद घेण्याजोगा प्रसंग हा शरण चळवळीनं सगळ्या जगाला दिलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या चळवळी, शरण चळवळ असेल, वारकरी चळवळ असेल, चक्रधरांची महानुभवाची चळवळ असेल किंवा त्या आधीची नाथ परंपरेची चळवळ असेल, त्या आधीची बौद्ध भिक्खुनींची चळवळ असेल, सगळी म्हणजे नवयान असेल, महायान असेल, हीन असेल, तंत्रयान असेल, ह्या वज्रयान असेल, ह्या सगळ्या ज्या चळवळी आहेत ज्यांनी हे माणुसकीचं तत्वज्ञान पुन्हा पुन्हा मांडून वृद्धिंगत केलं आणि प्रत्येक काळामध्ये ते अपडेट करीत गेले. 11व्या-12व्या शतकामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य शरण चळवळीनं केलं आणि त्यांनी नव्या व्यवस्थेमध्ये आपण कसे व्यवहार करू शकतो हे दाखवलं. माझं असं म्हणणं आहे की आज तुम्ही मानवी संबंधामध्ये जे निर्णय घ्यायचा विचार कराल त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वचन साहित्य आणि शरण चळवळ ही मार्गदर्शन करू शकते. म्हणजे अगदी राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं, राज्यकर्ते होण्यासाठीचं मार्गदर्शन करण्यापासून ते तुम्ही कुणासोबत कसं वागावं आणि काय निर्णय घ्यावेत, तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्ही ते पैसे कसे वापरावेत, म्हणजे भांडवलदारांच्या कर्जमुक्तीसाठी तुम्ही ते पैसे वापरता, पण दवाखाने बांधण्यासाठी पैसे वापरत नाही. औषधं सगळीकडे व्यवस्थित जावेत म्हणून ते पैसे तुम्ही वापरत नाही. PPE म्हणजे डॉक्टरांना, नर्सेसना सुरक्षा पुरवावी म्हणून ते पैसे तुम्ही वापरत नाही. तुम्ही जिथं माणसं क्वारंटाईन केली जातात तिथं त्यांना माणसासारखं राहता आलं पाहिजे यासाठी नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी तुम्ही पैसे वापरत नाही, पण हे पैसे तुम्ही परदेशात पळून गेलेल्या भांडवलदारांचं कर्ज मुक्त करण्यासाठी वापरता. ही जी तुमची निर्णय प्रक्रिया आहे ही काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला शरणांचं चळवळ, शरणांची दृष्टी आणि वचन साहित्य हे आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतं. माझं असं म्हणणं आहे की कोणताही पक्ष, कोणतीही संघटना आणि कोणतीही चळवळ ही विचाराच्या आधारावर उभी असते. काँग्रेसमधल्या काही लोकांचा संधिसाधूपणा सोडा, पण भाजपचा पक्ष आणि त्यांचं संघाचं राजकारण आता मनुस्मृतीच्या आधारावर उभं आहे, ब्राह्मण धर्माच्या आधारावर उभं आहे, हे सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतील हे सुद्धा आपल्याला कळलेलं आहे. माझं असं म्हणणं आहे की बुद्धाचे अनुयायी, बसवण्णांचे अनुयायी, नामदेव तुकोबांचे अनुयायी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे त्यांच्या विचाराला धरून वागणार आहेत का? विचार आणि व्यवहार यांच्यामध्ये सुसंगती ठेवणार आहेत का? आणि ठेवून आपली परंपरा काय आहे हे सगळ्या जगाला दाखवणार आहेत का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न जर आपण सोडवू शकलो नाही तर नाव बसवण्णाचं घ्यायचं आणि काम मंचन्नाचं करायचं अशी जर आपल्या व्यवहाराची नीती राहिली तर मग आपण बसवण्णांचं नाव सांगण्याच्या लायकीचे नाही आहोत हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून माझं असं म्हणणं आहे
की भारतीय संविधान ज्याच्याबद्दल आपण अभिमानानं बोलतो, ज्याच्यामध्ये शरणांच्या चळवळीचं तत्वज्ञान सामावलेलं आहे, लोकसभेची रचना ही सुद्धा अनुभव मंडपच्या आधारावर झालेली आहे असं आपण अभिमानानं सांगतो, वचनांचे दाखले देतो. जर या देशामध्ये लोकशाहीच धोक्यात आली असेल तर अशा वेळेला ज्या विचाराच्या आधारावर लोकशाही उभा राहिली, ते बुद्धाचे विचार असतील, ते बसवण्णांचे विचार असतील, ते अल्लमप्रभूंचे विचार असतील, ते शरणांचे विचार असतील, त्या विचारांच्या आधारावर लोकशाही वाचवण्याची लढाई आपण करणार आहोत का? या देशातलं संविधान, त्याचा सन्मान होईल आणि तरी सुद्धा आम्हाला आमच्या विचाराच्या आधारावर आमची जीवन पद्धती जगता येईल यासाठी आम्ही काही प्रयत्न करणार आहोत का? मधल्या काळामध्ये डॉक्टर कलबुर्गींच्या पासून सगळ्याच लोकांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की आम्ही हिंदू नाही, आम्ही लिंगायत आहोत, आम्ही लिंगायत, आम्ही द्रविड आहोत. ही जी घोषणा आहे, ही घोषणा ही बसवण्णांच्या शरणांच्या विचाराला धरून असलेली घोषणा आहे. आपण जर ती घोषणा पुढे न्यायची ठरवली तर लिंगायत माणसानं लिंगायत पद्धतीनं संपूर्ण जीवन व्यवहार जगायचा असेल आणि त्याला जर या देशाच्या संविधानाची मान्यता मिळायची असेल तर आपल्याला लिंगायत पर्सनल कोड, लिंगायत व्यक्तिगत कायदा हा या देशामध्ये करून घ्यावा लागेल. हिंदू कोड बिल आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं, ते त्यावेळी मंजूर नाही झालं, पण त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करून, दुरुस्त्या करून आज जे हिंदू कोड बिल आलेलं आहे त्याच्या आधारावर हिंदूंचं जगणं हे या संविधानाला धरून कसं आहे हे कायद्यानं दाखवून दिलेलं आहे. अर्थात त्याच्यामध्येच हिंदू म्हणजे कोण हे म्हणत असताना लिंगायत घातले, त्याच्यामध्ये जैन घातले, त्याच्यामध्ये शीख घातले. बाकीच्या सगळ्या परंपरा ह्या वेगळ्या परंपरा नसून त्या हिंदू कायद्याप्रमाणेच चालणाऱ्या परंपरा आहेत. हे या कायद्यानं, हिंदू कोड बिलानं आज सगळ्या देशासमोर मांडलेलं आहे. त्यामुळे आमच्या ज्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, आदिवासींची परंपरा जी हिंदू परंपरा नाही आहे, ब्राह्मण धर्म ती मानत नाही, जाती व्यवस्था ती मानत नाही, जातीचा भेदभाव त्यांना मान्य नाही, जातीची उतरंड त्यांना मान्य नाही, पण आदिवासींच्यासाठी वेगळं कोड बिल नाही, भटक्या विमुक्तांच्यासाठी वेगळं कोड बिल नाही, बौद्धांच्यासाठी वेगळं कोड बिल नाही, जैनांच्यासाठी वेगळं कोड बिल नाही, लिंगायतांच्यासाठी वेगळं कोड बिल नाही, शिखांच्यासाठी वेगळं कोड बिल नाही. याचा अर्थ असा की ज्या परंपरा ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात उभ्या राहिल्या त्या परंपरांना आजही संविधानामध्ये सुद्धा वेगळी जीवन पद्धती म्हणून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळं मधी आपल्या विकसित झालेल्या जाणीवेच्या आधारावर अल्पसंख्य म्हणून लिंगायत धर्माला मान्यता देण्याचं जे आंदोलन सुरू झालं ते आंदोलन खरं तर भयंकर गतिशील प्रगतिशील आंदोलन आहे. आम्ही काही ठिकाणी हजर राहिलो, आमचे विचार मांडून सहकार्य करायचा प्रयत्न केला, विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आमचा पाठिंबा आहे, आम्ही शक्य आहे ते सगळं करू, पण हे आंदोलन हे लिंगायत पर्सनल लॉ ज्याच्या आधारावर या देशातल्या संविधान तयार झालं त्या लिंगायत विचाराच्या आधारावर लिंगायत पर्सनल लॉ होणं, लिंगायत कोड बिल होणं आणि त्याच्या आधारावर लग्न पद्धतीपासून त्या सगळ्या पद्धतींना कायदेशीर मान्यता, वेगळा कायदा म्हणून मिळणं हे खरं तर बसवण्णांच्या आणि शरणांच्या चळवळीला सगळ्यात मोठी लोकशाहीची देणगी होऊ शकते. ज्यांच्या विचाराच्या आधारावर लोकशाही उभा राहिली त्या लोकशाहीनं त्या विचारांना पाठिंबा देणं, समर्थन देणं आणि त्या विचाराच्या आधारावर सगळ्या जगानं जगावं असा आग्रह करणं आणि तशी एक जीवन पद्धती कायदेशीर करून संविधानामध्ये ती बसवणं हे आंदोलन हे आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये शरण चळवळीसाठी, बसवण्णांच्या विचारासाठी लिंगायत आणि बिगर लिंगायत लोकांना सुद्धा एकत्रित येऊन हे करावं लागणार आहे असं माझं तुमच्यासमोर म्हणणं आहे. मी संपवणार आहे, पण पुन्हा एक वेळा सांगतो की आत्ताचे कोरोनाची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला मुख्य कारण हे शूद्रातिशूद्रांच्या आणि स्त्रियांच्या विरोधात असलेल्या राज्यकर्त्यांचं धोरण आहे. हा जीवजंतू आहे,
आणि ज्या परिसरामध्ये बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मग भारत असेल, चीन असेल, युरोप असेल, इथे वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू तयार झालेले आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते होणार आहेत. वाळवंटामध्ये नवे जीवजंतू तयार होत नाहीत किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये नवे जीवजंतू तयार होत नाहीत. त्यामुळं अमेरिकेनं टिमकी वाजवायची गरज नाही. म्हणजे एड्स सारखा रोग तिथून येऊ शकतो, पण जीवजंतू निर्माण होणं, वाढणं, विकसित होणं हे ज्या भागामधली जमीन, माती, पाणी, सूर्यप्रकाश, वनस्पती आणि जैवविविधता चांगली आहे, तिथूनच नव्या प्रकारचे जीव निर्माण होणार आहेत, वाढणार आहेत, विकसित होणार आहेत. हा काही शेवटचा नाही आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगले जीवजंतू, वाईट जीवजंतू माणसाच्या दृष्टीनं हे निर्माण होणार आहेत. त्यांना हाताळायचं कसं आणि समाजानं अशा वेळेला एकमेकासोबत वागायचं कसं आणि राज्यकर्त्यांनी गोरगरीब राबणाऱ्या बहुजन समाजातल्या माणसांची काळजी घ्यायची कशी, यासाठी जर आपल्या सगळ्यांना विचार करायचा असेल आणि राबणाऱ्या बहुजन समाजाचे काम करणाऱ्या माणसाची, श्रमिकाची, घाम गाळणाऱ्या माणसाची जर चिंता करायची असेल, तर माझं असं म्हणणं की आपण शरणांच्या पद्धतीनं विचार केला पाहिजे, वचन साहित्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि बसवण्णांनी दाखवलेल्या मार्गानं चाललं पाहिजे, असा माझा नक्कीच आग्रह राहील. एवढंच या निमित्तानं बोलून मी थांबणार आहे. जर तुमच्यात कोणाला मनात प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न विचारावेत, असं सांगून मी थांबतो. धन्यवाद. प्रश्नांचं काय हलत नाही, त्यामुळे मी संयोजकांचे आभार मानतो आणि आपण मला इथं ऐकलं, सहन केलं त्याबद्दल. बाबा गौडांचं भालकेवरून मेसेज आहे, पण मला कन्नड भाषा येत नसल्यामुळं माझा प्रॉब्लेम आहे. आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या काही कार्यकर्त्यांनी या अगोदर आपली मतं मांडलेली आहेत, पण त्याच्यामध्ये प्रश्न नाही आहेत. त्यामुळं मी थांबावं का? अभिषेक, तुम्ही सांगा. शरणू शरणार्थी. कॉमन सिव्हिल कोडचं एक गौड बंगाल नेहमीच आपल्या बऱ्याचशा चळवळींच्या समोर मांडलं जातं. पण कॉमन सिव्हिल कोड म्हणजे काय, ह्या जर आपण फोडून विचार करायचा ठरवलं तर मग आपल्याला त्याच्याबद्दल साधक बाधक पद्धतीनं बोलता येईल. कॉमन सिव्हिल क्रिमिनल कोड आहे, पण सिव्हिल कोड म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे ते मानवी संबंधाला मान्यता देण्याचं ते कोड आहे. या देशामध्ये इतकी विविधता आहे, सांस्कृतिक विविधता आहे की तुम्ही माझ्यासारखं आदिवासींच्या एका ग्रुपनं वागावं असं म्हणणं, मी म्हणतोय तसंच लग्न करावं, मी म्हणतोय तसेच लग्न मोडावेत, मी म्हणतोय तसेच मृत्यूचे व्यवहार करावेत, मी म्हणतोय तसेच जन्माचे व्यवहार करावेत, हे होणार नाही, हे योग्य नाही. आमच्या देशामधली संस्कृती ही विविधतेनं फुललेली संस्कृती आहे, भारलेली संस्कृती आहे. आणि आमच्या देशामध्ये जे तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये पैगंबरांनी सांगितलेलं तत्वज्ञान आहे. कुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की मतभेदाचे वरदान माझ्या समाजाला लाभलेले आहे. म्हणजे तुम्ही मतभेद जे असतील त्या मतभेदांचा तुम्ही आदर केला पाहिजे आणि इतरांचं राईट ऑफ डिसेंट ज्याला म्हणतात, रोझा लक्झमबर्गचं नाव सगळ्या जगभर घेतलं जातं राईट ऑफ डिसेंटसाठी डेमोक्रेसीमधल्या. पण पैगंबरांनी सुद्धा ह्या विचारानं मांडणी केलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळं सांस्कृतिक विविधता ही जपणारा कायदा जो संविधानाला मान्य होईल, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अंधश्रद्धा असता कामा नयेत, कुठल्या हिंसा असता कामा नयेत, कुणावर तरी अन्याय करायचा अधिकार तुम्हाला मिळता कामा नये, हे जे मूलभूत तत्व भारतीय संविधानात दिलेले आहे त्या संविधानाला धरून लिंगायतांची जीवनपद्धती वेगळी असेल, जैनांची जीवनपद्धती वेगळी असेल, तर त्यांना त्या पद्धतीनं संविधानाच्या मर्यादामध्ये जगता आलं पाहिजे. म्हणून कॉमन सिव्हिल कोडचा विस्तारित अर्थ जोपर्यंत आपल्याला स्पष्ट होत नाही तोपर्यंत कॉमन सिव्हिल कोडला काय म्हणावं हे मला
कळत नाही. त्यामुळं नुसती घोषणा करणं ही फसवणूक असू शकते. राजू जुबरे असं विचारतात की हिंदू कोड बिलाप्रमाणे अन्य धर्मांनी कोड बिलासाठी प्रयत्न केलेला आहे का? नाही, असा प्रयत्न केला गेलेला नाही. ज्या पद्धतीनं जाणीवा शरण चळवळीतून आणि वचन साहित्यातून विकसित झालेले आहेत त्या पद्धतीनं इतर जनसमूहांच्या मध्ये अजून जाणीवा विकसित झालेल्या नाहीत. कॉम्रेड शरद पाटलांनी आदिवासींच्यासाठी हिंदू कोड बिल लागू करा, आदिवासी स्त्रियांच्यासाठी, असं एक संविधान आणि कायदा आणि लोकशाही ह्या सगळ्यांचा विचार करून, कारण ते नेहमीच लोकशाहीमधल्या कायद्यांना महत्त्व देत होते, त्यांनी वेगवेगळे कायदे करण्याचा आग्रह केला होता, लढे केले होते आणि तसे प्रयत्न त्यांनी केलेले होते. त्यामुळे त्यांनी हिंदू कोड बिलासारखं आदिवासी स्त्रियांच्यासाठी सुद्धा लागू करावं असा आग्रह केला होता. ते आंदोलन पुढे जाऊ शकलं नाही, कारण शरद पाटलांच्या नंतर जी परंपरा पुढे आली त्या परंपरेनं इतर चळवळींना त्याच्यामध्ये सामावून घेतलं नाही आणि त्यामुळे इतर चळवळींनी सुद्धा याला महत्त्व दिलं नाही. आता मात्र जर का शरण चळवळीनं सुरुवात केली, ज्यांची जागृती चांगली आहे, जाणीवा चांगली आहेत, विकसित आहेत, वचन साहित्यासारखं एक साहित्य त्यांच्या सोबत आहे, त्यांनी जरी सुरुवात केली तर देशातले इतर जनसमूह सुद्धा त्यांच्यासोबत उभा राहतील आणि आपापल्या अधिकारांच्यासाठी लढायला ते सुरू करतील. आत्तापर्यंत इतर धर्मांनी केलेलं नाही, पण तुम्ही केलं तर तुमच्यासोबत बाकीचे लोक सुद्धा आपल्या जाणीवा घेऊन उभा राहतील आणि ती एक चांगली सुरुवात होईल. लोकशाहीच्या दृष्टीनं आवश्यक आहे असं मला वाटतं. किरण विदाटे असं म्हणतात की बसवण्णांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन कसा होता? मला खरं तर स्त्री विषयक दृष्टिकोन असं नाही, एकंदरीतच स्त्रियांच्या बद्दलची शरण चळवळीची मांडणी ही अत्यंत क्रांतिकारक मांडणी होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे स्त्री पुरुष भेद हा वचनकारांनी नाकारलेला आहे. म्हणजे वचनकार स्त्रिया, वचनं ज्या स्त्री वचनकारांनी लिहिली त्यांनी सुद्धा स्त्री पुरुष भेद हा मूर्खपणाचा भेद आहे असं मानलेलं होतं. त्यामुळं मी त्याच्यासाठी एक वेगळी स्वतंत्र पुस्तिका लिहिलेली आहे की शरण चळवळ आणि स्त्रिया असं म्हणून, ती जर कोणाला मिळाली तर वाचावी. मी असं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे की भारतीय परंपरेमध्ये स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत क्रांतिकारक भूमिका, समतेची भूमिका ही शरण चळवळीने घेतली आणि त्याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे ज्या शून्यपीठाचे पहिले प्रमुख हे आल्लम प्रभू होते, त्यानंतर त्या शून्यपीठाचं प्रमुख पद हे एका स्त्रीला देणं, एक म्हणजे अक्कम्मा देवी ह्या ज्या विद्वान आहेत त्यांना शून्यपीठाचं प्रमुख करण्यापर्यंत शरण चळवळ ही स्त्रियांच्या बाबतीमध्ये पुरुषा इतकी समानतेची भूमिका घेणारी चळवळ होती. हे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, पण तुम्हाला अशी हजारो वचनं मिळतील की ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष भेदभाव नाकारलेला आहे आणि शरण चळवळ ही स्त्रियांच्या समतेसाठीची चळवळ म्हणून पुढे आलेली आहे, हे आपल्या लक्षात येईल. आपण वचन साहित्य वाचायला शिकावं, सुरुवात करावी असा माझा किरणला आणि इतर सहकार्यांना आग्रह राहील. कोरोनाच्या काळात शरणांची कोणती मूल्ये उपकारक आहेत? माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सामाजिक पातळीवर आणि व्यक्तिगत पातळीवर अशी विभागणी करून सुद्धा वचन साहित्य हे कोरोनाच्या काळामध्ये कसं उपयोगी पडू शकतं हे मांडू शकता. एक तर तुम्ही सगळ्या समाजाची काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही जे कायक करता ते कायक समाज उपयोगी असलं पाहिजे. दारू देऊन तुम्ही जर का, दारू विकून तुम्ही जर का समाजाचं वाटोळ होतं हे माहीत असताना सुद्धा आर्थिक व्यवस्थेसाठी दारूचे व्यवसाय जर सुरू करणार असला तर ते शरणांच्या चळवळीमध्ये बसत नाही, विचारामध्ये बसत नाही. अर्थात दारू विकताना जर बाहेर बोर्ड लावून दारू विकणारे शरण आहेत, पण त्यांना ही जाणीव आहे की आपण काय करतो आहोत आणि त्याचा समाजावर काय परिणाम होणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह होकारात्मक परिणाम होणार असतील तेच काय करण्याची जी पद्धत होती त्याला धरून तुम्ही जे श्रम करतात, जे संपत्ती निर्माण करतात, त्यांच्यासाठी तुमच्याकडं असलेल्या संपत्तीचा काय उपयोग केला. म्हणून मी सुरुवातीला ह्या बोलण्याची सुरुवात करत असताना असं म्हणालो होतो की जे राज्यकर्ते आज सत्तेवर आहेत त्यांनी श्रम करणाऱ्या माणसाला शूद्र मानलेलं आहे,
त्याचं जगणं, त्याची दुःख, त्याच्या आयुष्यातल्या होणाऱ्या हाल अपेष्टा यांची साधी ओळख सुद्धा ते करून घ्यायला तयार नाहीत. परदेशामधल्या लोकांना ते विमानानं आणतायत, पण या देशातल्या माणसांना इतका गाजावाजा झाल्यानंतर आता रेल्वे सुरू झाल्या. त्या रेल्वेची सुद्धा तिकीटं द्या असं त्यांनाच आग्रह करण्यात आला आणि सत्ताधाऱ्यांच्या पक्षातल्या पुढाऱ्यांनी तिकिटाचे काळेबाजार केल्याचं स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे हे मूल्य जे आहे राबणाऱ्या माणसाला, कष्ट करणाऱ्या माणसाला, गोरगरिबाला लुटण्याचं, लुबाडण्याचं आणि त्याला दुःखात लोटण्याचं मूल्य हे राज्यकर्ते म्हणून शरणांच्या मूल्य व्यवस्थेतलं नाही आहे. हे मनुस्मृतीचं मूल्य आहे. हे मी सुरुवातीला सांगितलं. जर शरणांचं मूल्य स्वीकारलं असतं तर पहिल्यांदा कष्ट करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात दुःख येणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेतले गेले असते. केरळ राज्याने घेतले, इतर देशांच्या मधल्या राज्यकर्त्यांनी घेतले, पण भारतीय राज्यकर्त्यांनी मात्र मनात येईल तसा अनागोंदी कारभार केला आणि श्रीमंतांच्या बाजूनं सगळे निर्णय आतापर्यंत घेतलेले आहेत ते त्यांच्या बाजूने घेतले, कष्टकऱ्यांच्या बाजूने घेतले नाही. हे मूल्य व्यवस्थेमध्ये, सामाजिक जीवनामध्ये बसत नाही. व्यक्तिगत जीवनामध्ये माणसानं स्वतःचं मन कसं खंबीर करावं, घट करावं आणि येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी काय करावं हे वचन साहित्यामध्ये फार सविस्तरपणे आलेलं आहे. म्हणजे माणसाचं मन जर संतुलित झालं आणि माणसाचं जीवन जर आरोग्यपूर्ण झालं, म्हणजे मन हे महत्वाचं असल्यामुळं तुमचं मन संतुलित होणं, तुम्ही स्वतःच्या मनाला एक दिशा देणं, ते घडवणं आणि तुमच्या शरीरामध्ये सुद्धा तसे पॉझिटिव्ह बदल करणं, यातून तुमची इम्युनिटी वाढते. म्हणजे तुम्ही समाजामध्ये कसं वागावं आणि तुम्ही वैयक्तिक तुमच्या आयुष्यामध्ये कसे निर्णय घ्यावेत, कसं वागावं, हे सुद्धा शरणांचं मूल्य आहे, वचन साहित्यामधून येणारं मूल्य आहे. सकाळी उठल्यापासून तुम्ही काय काय करावं, कसं करावं, तुमच्या जीवनामध्ये कसं वागावं, हे जे वचनातून येणारी मूल्य आहेत, ही मूल्य मला असं वाटतं की माणसाचं माणूसपण घडवणारी आणि त्यांची स्वतःबद्दलचा एक आत्मविश्वास वाढवून त्यांच्या शरीरामधली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी मूल्य आहेत. त्यामुळं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक, राजकीय आणि व्यक्तिगत पातळीवर सुद्धा वचन साहित्य हे मार्गदर्शक ठरू शकतं. आपण त्या दृष्टीनं विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे. अभिषेक थांबू? राजू किंवा अभिषेक कोणीतरी सांगावं. आपण आता थांबूया. प्रश्न संपलेले आहेत किंवा प्रश्न पडावेत असं मी बोलू शकलो नाही, तरीसुद्धा तुम्ही मला समजून घेतलं आणि या प्लॅटफॉर्मवर मला माझे विचार व्यक्त करायला संधी दिली. याबद्दल सगळ्या संयोजकांचे आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद.